subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. श्री देवी महात्म्य अध्याय 16 भाग 2. या भागात नवमंत्रांच्या स्तोत्राचे वर्णन केले आहे. आता नवमंत्रांचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र, त्याचे पठण करिता पवित्र देवी प्रसन्न होतसे. यात जे जे मंत्र आले त्याचे अर्थ पूर्वीची केले, व्यासेची हे निवडिले अनुग्रहार्थ देवीच्या. अथ स्तोत्रम. या माया मधुकैटभ प्रमणी, या महिषोन्मूलिनी, या धूम्रेक्षण चंडमुंड मथनी, या रक्त बीजाशणी. शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी, वा सिद्धी लक्ष्मी परा, या चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी. स्तुता सुरै पूर्वभीष्ट संश्रया, तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता. करोतु सा नः शुभ हेतुरीश्वरी, शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः. या साम्प्रतं चोद्धदैत्यतापितैरस्माभिरीशाच्च सुरैर्यं स्वते, करोतु सा नः शुभहेतु. या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः, करोतु सर्वबाधा प्रशमं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी. एकमेव त्वया कार्यं स्मद्वैरीविनाशनम्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी, गुणाश्रये गुणमये नारायणी नमोऽस्तुते. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे, सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोऽस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते, भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते. यात ध्यानाचा एक मंत्र जाण, 5व्या अध्यायातील 3, 11व्यातील 5 प्रमाण, नवमंत्र या स्तोत्री. जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे पठण. हे सप्तशतीचे सार जाण व्यासाने निवडून काढिले. असो सप्तशतीचा पाठ जयासी न करवे स्पष्ट, तेने हे म्हणावे उत्कृष्ट फळ सर्व मंत्रांचे. किंवा ही नवरत्नांची माळा प्रेमे घालावी देवीच्या गळा, प्रसन्न होय देवी प्रेमळा स्तोत्र पठनेचिया. अथवा हे नवनाम सुढाळ देवीची भूषणे केवळ, ना तरी नवनिधी सकळ देवीचे ऐश्वर्य जाणावे. किंवा हे नवनारायण देवीचे करिता ती स्तवन, अथवा हे नवनाथ जाण देवी लागी स्तविती सदा. ना तरी ह्या नवदुर्गा साचार देवीसी स्तविती निरंतर, किंवा ह्या नवशक्तीसी आधार देवी असे सर्वथा. ऐसे हे नवमंत्रांचे स्तोत्र पठण करिता प्राणी मात्र, देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होतसे. तैसेची जाण श्रवण करिता सर्व बाधा नासती तत्वता, पुरुषार्थाची आशा धरिता नित्य पठन करावे. असो या ग्रंथपठणाचे फळ महादेव सांगे सकळ, उमा ऐकतसे बिल्हाळ मम चिंतामणी तो. एक करिता वर्तन सर्व सिद्धी प्राप्त जाण, नित्य द्विरावृत्ती करुण पुत्र प्राप्त होतसे. पीडा उपसर्गाची शांती नित्य करावी त्रिरावृत्ती, पंचवर्तने करुणी निश्चिती ग्रह शांती होतसे. महाभय जाहले उत्पन्न तरी करावे सप्तावर्तन, नवावर्तने करिता जाण वाजपेय फलसे. राजा वश व्हावा म्हणून आणि सर्व ऐश्वर्या लागून, 11 आवर्तने करावी जाण 11 वृत्त्या काम्यसिद्धी.
12 आवर्तने करिता वैरीनाश होय तत्वता, 14 आवर्तने करिता स्त्री पुरुष वश होतसे. 15 आवर्तने करून सौख्य श्री प्राप्त होय जाण, पुत्र पौत्र धान्यादी धन 16 आवर्तन करुणिया. 17 आवर्तन करून मुक्त होय राजापासून, शत्रूचे भावया उच्चाटन 18 करावी. 20 आवर्तने करून वनसंबंधी भयापासून, मुक्त होय न लागता क्षण यासी संशय असेना. 25 आवर्तने करिता बंधापासूनी होय मुक्तता, आता शतावृत्त्यांचे तत्वता फल ऐके पार्वती. महासंकट जाहले प्राप्त किंवा चिकित्सा होता निश्चित, क्षयरोग होता अद्भुत शतावृत्ती कराव्या. प्रजानाश कुलोच्छेद जाण, आयुष्यनाश सता पूर्ण, शत्रुवृद्धी होता प्रमाण शतावृत्ती कराव्या. व्याधिवृद्धी धननाश होत तथा त्रिविध महोत्पात, अधिपातक होता प्राप्त शतावृत्ती कराव्या. शतावृत्ती करिता पूर्ण प्राप्त होय शुभ लक्षण, सर्व मनोरथ पूरक जाण 18 शतावृत्ती. सहस्रावर्तने करिता शताश्वमेध फल ये हाता, परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता मोक्षही होय निश्चये. असो या प्रकारे करून याचा महिमा वर्णिला पूर्ण, महाकालीचे चरित्र प्रमाण अध्यायी असे ते. पुढे महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्यायी वर्णिले पवित्र, नंतर महासरस्वतीचे गुण विचित्र 9वाध्यायी वर्णिले. त्यात 9व्या अध्यायी देख सुरतवैश्य चरित्र सम्यक, अंती 3 अध्याय सुरेख रहस्यांचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्री देवी चरित्र सकळ, श्रवण पठण मात्रे कृपाळ देवी प्रसन्न होतसे. परी मुख्य पाहिजे भावार्थ, त्या वाचुनी सर्वही व्यर्थ. 12वे अध्यायी हा अर्थ देवी वाक्याचा पहावा. भक्तीने करावे श्रवण पठन, भक्तीने करावे पूजन हवन, जाणता जाणता म्हणून देवी बोलती जाहली. येथे ज्ञानाचे कारण नाही, भक्तिभावार्थ मुख्य पाही. भक्तीने अर्पिता पत्र पुष्पही देवी संतुष्ट होतसे. अभक्तीने राजोपचार, अर्पिता व्यर्थ होती साचार. या कारणास्तव भक्ती थोर भगवत कृपे कारणे. 15वे अध्यायी उत्तम, संस्कृत पाठाचे दुर्गम. व्यासांनी जे वर्णिले नियम, त्यांचे भक्तिवंता कारण नसे. यदती शांतिशेखर ग्रंथ, बोलता जाहला यथार्थ. त्याचा येते घेतला वाक्यार्थ, तो शोधूनी पहावा. श्लोक. न चात्र नियमः कश्चित् जापकानां च स्वस्य च, न चात्र वर्तने संख्या यथाबद्ध समाचरेत्. यथेच्छं ऋत्विजं कुर्याद्धूमद्रव्यं यथेस्पितं, ब्राह्मणानां च निर्बन्ध कुर्याद्वै न कदाचन. टीका. या सप्तशतीचे ठाई आपण अथवा पाठ करणार ब्राह्मण, कोणताही नियम जाण तया लागी असेना. या सप्तशतीचे आवर्तन अमुक संख्या करावे जाण, ऐसे पाठ नियमाचे प्रमाण प्राकृती नाही वर्णिले. मनास वाटे तितुके ब्राह्मण, यथेच्छ होमद्रव्य संपादन, कोणताही निर्बंध जाण ब्राह्मणासी करू नये. प्रति प्रकरणाचे अंती अध्याय, बद इति म्हणो नये पदत्रय, ऐसा पदत्रयांचा संशय ब्राह्मणासी न करावा. धनवंत जो तेने हवन, भक्तिमंते करावे पठण, प्रेम भक्तीजी तिचे लक्षण अष्टभाव जाणावे. दुसरे भक्तीचे लक्षण, जगदंबा आणि आपण हे चराचर विश्व जाण एक रूपे पहावे.
आणि मादी सिद्धी देवीच्या दासी, परी भक्ती नाही देवी पासी, म्हणून जगदंबा भक्तांसी अल्पार्पणे कृपाळू. मताभिमानी ऐसे म्हणती, चंडिका मध्यमांस भक्षिती, दया नाही चंडिके प्रती, दयाळू तो महाविष्णू. परी रामकृष्ण अवतारी जाण, विष्णूने केले मध्यमांस भक्षण, हा देवांचा स्वभाव धर्म जाण, दोष कदा न ठेवावा. विष्णूहुनी फार दयाळ, जगदंबा असे केवळ, पित्याहुनी स्नेह प्रबळ, जननीचा तो प्रसिद्ध. कोणी शाक्त ऐसे म्हणती, आमुची देवता मद्य भक्षिती, आम्हीही भक्षण करू निश्चिती, परी तो धर्म नव्हे त्याचा. शिवे विष भक्षिले समग्र, अगस्तीने गिळिला समुद्र, तैसाची देवीने प्रताप उग्र, करुणी असुर मारिले. तैसे न घडे इतरांसी, करिता मृत्यू निश्चयेसी, मग मध्यमांसाची इच्छा कैसी, धरुणी जय पावेल. मद्यासी असे शाप दारुण, स्पर्श करी जो का ब्राह्मण, पंच महापातके जाण, नरक प्राप्ती तयासी. मध्यमांसाचा नैवेद्य अर्पण, देवीसी करी जो का ब्राह्मण, अंत्यजाच्या घरचे पक्वान, देवी स्पर्श न करीतया. कुष्मांडादी फलांचे बलिदान, ब्राह्मणे करावे देवीसी अर्पण, पायसादी नैवेद्य समर्पण, अथवा समयी असेल ते. वाक्याचा सांगता विस्तार, ग्रंथ वाढेल अपार, त्या देवी कारणे नमस्कार, वारंवार असो माझा. प्रथमाध्यायी निश्चिती, श्री महाकालीची उत्पत्ती, मधुकैटभ दैत्यांप्रती मारविती जाहली जगदंबा. द्वितीयाध्यायी केले वर्णन, श्री महालक्ष्मीचे जनन, सेनापतीचे युद्ध दारुण, होते जाहले देवीसी. तृतीयाध्यायी कथन जाहले, महिषासुराचे हनन केले, चतुर्थाध्यायी निरूपिले, शुक्रादी देवस्तुतीसी. पाचवे अध्यायी निरूपण, श्री महासरस्वतीचे आख्यान, पार्वती देहापासूनी जनन, दूत संवादही वर्णिला. सहावे अध्यायी वर्णन, देवीने मारिला धूम्रलोचन, सातवे अध्यायी ते दारुण, चंडमुंड वधियेले. आठवे अध्यायी निश्चिती, रक्तबीजाची केली समाप्ती, नववे अध्यायी निशुंभाप्रती मारिती जाहली जगदंबा. दहावे अध्यायी वर्णिले, शुंभासुराचे हनन केले, अकरावे अध्यायी निरूपिले, नारायणी स्तुती ते. बारावे अध्यायी प्रसिद्ध, वर्णिला देवीचा संवाद, श्रवणपठनाचे फल अगाध, देवीने स्वमुखे वर्णिले. तेरावे अध्यायी केले वर्णन, सुरथवैशांसी देव प्रसन्न, अक्षयी राज्य नृपाला गुण, मुक्ती दिदली वैश्यासी. 14 अध्यायी निरूपण, प्राधानिक रहस्य केले कथन, देवीने ब्रह्म शिव विष्णू निर्मुण, उत्पन्नादी कर्मे निवेदिली. 15वे अध्यायी जाण, केला पूजा प्रकार वर्णन, सप्त प्रकाराची अनुष्ठाने पूर्ण, तथा होम प्रकार वर्णिला. शेवटी 16वे अध्यायी, मूर्ती रहस्य वर्णिले पाही, पंचावतार चरित्र सर्वही, ध्यान रूपादी वर्णिले. या प्रकारे करोणी जाण, 16 अध्यायी ग्रंथ पूर्ण, श्रीदेवीने कृपा करून ब्राह्मण मुखे वदविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण, हेची षोडशोपचार पूर्ण, केले श्री जगदंबा पूजन, भावे अर्पिले सर्वही. किंवा हा षोडशोध्याय ग्रंथ, हाची 16 कळांचा नक्षत्रनाथ, भक्तांचे त्रिविध ताप शमनार्थ, देवीने पूर्ण निर्मिला. अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण, हेची 16 दळांचे कमल पूर्ण, श्री जगदंबेसी केले अर्पण, धरिले करी प्रीतीने. ना तरी हे षोडशोध्याय देखा, देवी कंठीच्या 16 मातृका, किंवा 16 स्वर हे अंबिका, धारण करी निज कंठी.
असो या प्रकारे करुणी जाण, केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ जाहला निर्माण, ते स्थान आता सांगतो. कृष्णावेणी संगमापासून दक्षिण दिशेशी कोश 3, कृष्णेपासून पश्चिमेशी जाण एक कोश परियेसी. वर्णे नाम असे नगरी, तेथे देवालया माझारी. ब्राह्मण असे सहपरिवारी, राम नाम तयाचे. तो केवळ बुद्धिहीन, देवी महिमा गाधपूर्ण. परी त्याते वदले त्याचे वदन, देवी कृपे करुणिया. तेथे श्री जगदंबा भवानी, श्री पांडुरंगाचे रूप धरुणी. बैसली जाऊनी सिंहासनी, शिवरूपे पार्श्वभागी. मुकुटकुंडले वनमाळा, घनश्याम दिसे सावळा. कासे पितांबर सोनसळा, आपाद माळा शोभती. शोभती सकल अलंकार, गंध वैजयंती मनोहर. कटिवरी ठेविले कर, उभय भागी साजिरे. नाना पुष्पभार शोभती, तुलसी माला विराजती. वामभागी रुक्मिणी सती, आदि माया जगदंबा. दक्षिणेसी राम लक्ष्मण, जवळी चतुर्भुज विष्णू पूर्ण. बाहेर मंडपी गजानन, लक्ष्मी असे तयापासी. दक्षिणोत्तर गरुड मारुती, पार्षदगण मुख्य असती. पश्चिमेसी मुरलीधर निश्चिती, पुढे श्री तुलसी विराजे. तुलसी महात्म्य ग्रंथ जाण, पूर्वी केला असे निर्माण. सांप्रतकाळी नवरसपूर्ण, देवी महात्म्य वर्णिले. असो त्या देवालया माझी जाण, हा ग्रंथ जाहला निर्माण. अग्निसेवक राम ब्राह्मण, देवी वदली तन्मुखे. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे सकळिका. जगदंबेने बुद्धी देऊन या देखा, ग्रंथ संपूर्ण वदविला. शके 1781, सिद्धार्थी नाम संवत्सरासी. अश्विन शुक्ल अष्टमीसी, ग्रंथ समाप्त जाहला. आषाढ शुक्ल त्रयोदशीसी, आरंभ केला या ग्रंथासी. अश्विन शुक्ल अष्टमीसी, ग्रंथाचा शेवट जाहला. सद्गुरु तो दत्तात्रेय जाण, संप्रदाय सर्वांसी विद्यमान. तया कारणे माझे नमन, सर्व भावे करुणिया. श्लोक श्लोकाचा सर्व अर्थ, येथे वर्णिला यथार्थ. चतुर्थाध्यायी मात्र भावार्थ, वर्णन केला असे तो. याचे श्रवण पठन करिता, सर्व बाधा निरसती तत्वता. सर्व संकटांपासून मुक्तता होत असे निर्धारे. जैसे श्री व्यासांनी केले वर्णन, तैसेची येथे कथिले जाण. भावार्थेन याचे करिता पठन, श्रवण करी देवी ती. देवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, प्रेम भक्ती करुणिया. श्रीदेवीसी नमस्कार, रामद्विजाचा वारंवार. जिने करुणी कृपा अपार, हा ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे मूर्तिरहस्यवर्णनं तथा कारणिकस्तोत्र मंत्रादिकथनं नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीजगदम्बार्पणमस्तु. यदक्षरदभ्रष्टं मात्राहीनं च सद्भवेत्, तत्सर्वं क्षम्यता देवी प्रसीद परमेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यै प्रसन्ना वरदा भवन्तु. श्रीरस्तु शुभं भवतु, इष्टकामना सिद्धिरस्तु. इति श्री देवी महात्म्य समाप्तम्.